खासदार सुप्रिया सुळे त्याचबरोबर नाना पटोलेंचा बिटकॉइन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलाय। बिटकॉइनच्या माध्यमातून निवडणुकीला निधी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटलांनी हे आरोप केले। घोटाळ्यावरून भाजपचे महाविकास आघाडीला सवाल देखील उपस्थित करण्यात आले। घोटाळ्यात सहभाग आहेत की नाही हे स्पष्ट करावं, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आव्हान देखील केलंय। ये सारे कॉल मैंने सुने। गौरव का कॉल मैं पहचान सकता हूँ क्योंकि गौरव के साथ मैंने बहुत कुछ काम किया था। भाग्यश्री नवटाके को तो मैं 2016 से जानता हूँ, उनका आवाज़ पहचानता हूँ। अमिताभ गुप्ता की आवाज़ भी पहचान, तो हम आईपीएस फ्रेटर्नी के पार्ट है। बाकी दो आवाज़ मैं पहचान नहीं पाया था जो खुद गौरव ने मुझे बताया, और मैंने कुछ ऑडियो कॉल भी सुने हैं। मैंने कुछ पार्लियामेंट के उनके इंग्लिश भाषण भी सुने हैं। तो मुझे लगता है कि ये कॉल जेन्युइन हो सकते हैं। मेरे पास वो सारे स्क्रीनशॉट्स है, वो सारे ऑडियो है, वो मैं इन्वेस्टिगेशन एजेंसी को देने के लिए तैयार हूं। तो उन्हें मुझे कभी भी बुलाए, मैं उनके इन्वेस्टिगेशन में सपोर्ट करने के लिए तैयार हूं। सुप्रिया जी एक वरिष्ठ नेता है, तो उनको नैतिक, राजनैतिक और कानूनी तीनों आधार पर जवाब देना चाहिए। उनका जो ट्वीट है वो एक रस्म अदायगी का किया हुआ ट्वीट है, जिसमें कि उनके ऊपर स्पेसिफिक आरोप जो लगे हैं उसका कोई स्पेसिफिक काउंटर उसमें नहीं है। इसीलिए हमने उनसे साफ सवाल पूछे हैं कि उन्हें आकर कहना चाहिए कि गौरव मेहता अथवा गुप्ता नामक किसी व्यक्ति से उनका संबंध रहा है, परिचय रहा है या नहीं, उसके संपर्क में रही है नहीं, किसी प्रकार का चैट का आदान प्रदान हुआ है या नहीं, यह आवाज उनकी है या नहीं, और बिटकॉइन के ट्रांजैक्शन में कांग्रेस पार्टी या एनसीपी का किसी भी नेता का कोई भी इंवॉल्वमेंट है या नहीं। और बिटकॉइन का लीगल ट्रांजैक्शन भी होता है और इलीगल भी होता है, तो क्या इलीगल ट्रांजैक्शन में है कि नहीं, इन बातों का जवाब दे दें ट्वीट में, तो कोई बात नहीं। 2 वर्ष ते गृहस्थ जेलमध्ये राहून आलेले आहेत। त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत। एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे, त्याची मी सायबर क्राईमला कालच कंप्लेंट दिली आहे। तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का? हां, तर काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली, मी त्याचं एक कंप्लेंट ही सायबर क्राईमला केलेली आहे। पहिला मुद्दा ते झाल्याच अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला। त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा, मी जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल। हा मुद्दा, एक मिनिट, अर्थातच एआय जनरेटर माझा संबंधच नाही आहे काही। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, क्रिप्टो आणि बिटकॉइन आणि या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोलले। जो सुधांशु त्रिवेदी भाजपचा प्रवक्ता, ज्यांनी ज्या पद्धतीने ते व्हिडिओ ऑडिओ ज्या पद्धतीने दाखवले गेलेले आहेत, आता त्याच्यात माझा आवाजच नाही। सगळेजण माझा आवाज ओळखतात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। माझा देशातही आवाज आहे, नरेंद्र मोदींनाही माझा आवाज पाठ आहे। तर मग अशा परिस्थितीमध्ये जसा तोतिया IPS आणला, तसं हे तोतियागिरी निवडणूक हारण्याच्या कारणानं भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे का, हा प्रश्न। आणि तुम्ही बघा सोशल मीडियावर सगळेजण त्यांना हसतात आहे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोल भाजपवर होते आहे। नाना पटोलेंना पण अनेक वर्ष ओळखतो। माझ्यावर ते पूर्वी आमदार पण होते, नंतर ते खासदार झाले, नंतर पुन्हा ते आमदार झाले, सभा आमचे स्पीकर होते एकेकाळी, असं त्या सगळ्या पदावर। त्याच्यामुळे त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे। अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी करेक्ट सांगणार अशातला भाग नाही। बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहे, पण त्या दोघांच्या बद्दलचे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे, तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत। तो सुप्रिया सुळेंचाच आवाज आहे, तो नाना पटोलेंचाच आवाज है। सुप्रिया सुळे जी पर और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं, जिस प्रकार से एक पूर्व IPS अधिकारी ने कुछ आरोप लगाए हैं, कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है, मुझे ऐसा लगता है कि ये बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है। और मैं आज इतना ही कहूंगा, इस प्रकरण की सिरे से जांच होनी चाहिए, क्योंकि इस प्रकार के एलिगेशन लगने के बाद वास्तविकता क्या है ये दुनिया के सामने आना बहुत जरूरी है। एलिगेशन बहुत सीरियस है, तो इसकी पूरी तफ्तीश हो, इसका पूरा इन्वेस्टिगेशन हो, और इन्वेस्टिगेशन करके एक फेयर रिपोर्ट लोगों के सामने आए। ठोस माहिती अधिकृत मिळाल्याचे सुधांशु त्रिवेदी कधीच पत्रकार परिषद करत नाही, हा माझा त्यांचा विषय अनुभव आहे। सुप्रियाताईंनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे,
की याची चौकशी करा, तर मला वाटतं चौकशी होईल, त्यात वास्तव बाहेर येईल. माझं मत आहे की जे आरोप आपल्यावर होतात त्याविषयी चौकशी तर झालीच पाहिजे आणि चौकशीतनं जे बाहेर येईल. पण सुधांशू त्रिवेदींचा माझा अनुभव आहे की ते असे राज्यसभा सदस्य आहेत की जर ठोस माहिती नसेल तर ते आरोप करत नाहीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.